आणि कोणत्या टाईपचे ते पण सांगा मला. ओके. हे बघा, आपण आज क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. इव्हॅल्युएट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता काय ना, आपण प्रॅक्टिस करताना मिक्स एक्झाम्पल घेतले, तुमची टेस्ट होती म्हणून. आता आपल्याकडे काय वेळ आहे ना, तर आपण ते एक एक टॉपिक क्लिअर करू, सो दॅट तुम्हाला परत नेक्स्ट पेपरच्या वेळेला सगळं करता येईल. ओके, कन्फ्युजन नाही होणार. चलो, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट 2 प्लस लॉग एक्स असं आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3 प्लस लॉग एक्स आहे. ठीक आहे, 3 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. आता बघा, हा क्वेश्चन किती वेळा विचारला गेलाय? 1 2 3 4 5 6, 6 वेळा 4 मार्क्सला विचारला गेलेला क्वेश्चन. ठीक आहे, सांगा बरं काय वाटतं तुम्हाला, याच्याकडे बघून काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण ट्राय करतं? चेक करा आता कोणत्या टाइप मध्ये जातोय हा. ओके, माझा व्हॉइस मॅम आपण एक मिनिट, एबीसी करतो, व्हॉइस येतोय क्लिअर? एबीसी करायचं. माझा व्हॉइस येतोय क्लिअर? येस मॅम. ओके, हा बोल दीक्षा. आपण एबी करतो तर एबीसी करायचं. अच्छा, एबीसी करायचं, पण ना आपण एबीसी करताना इथं जे ना, इथं व्हेरिएबल असतो ना एकटाच, एक्स असतो किंवा टी असतो किंवा कोणीतरी असतं, पण एकटंच असतं. आता यांनी लॉग एक्स देऊन ठेवलाय, तर तुझं लॉजिक बरोबर आहे, आपल्याला ए बी करायचंय, पण तो लॉग एक्स नाही पाहिजे मला तिथं. तिथं लॉग एक्सचं काय करायचं? पेपर सोडवला ना तुम्ही काल? आजच, सॉरी. सांगा मग याच्यात काय करायचं? आतापर्यंत सोडवलेले क्वेश्चन ओपन करा. हे परफेक्ट लॉजिक आहे तुमचं, की इथे आपल्याला ए बी वापरायचं. ओके, सी ची गरज पडते का नाही ते नंतर बघू, पण ए बी तर वापरायचं. पण इथे ना, इथे एक तर एक्सच पाहिजे, एकच व्हेरिएबल पाहिजे. आता यांनी लॉग एक्स देऊन ठेवलाय ना, मग जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, जसं तुमचं म्हणणं आहे की आपण असं लिहू शकतो, 2 प्लस लॉग एक्स आणि बी अपॉन 3 प्लस लॉग एक्स. हे बरोबर आहे इथपर्यंत. मग याच्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय करू, मग इक्वेशन बनवू. आता तो लॉग एक्स असताना आपल्याला व्हॅल्यू मिळेल का इथून? सांगा बरं. या इक्वेशन मध्ये तिथं 2 प्लस लॉग एक्स आणि 3 प्लस लॉग एक्स आहे डिवाइडला, तर तिथं लॉग एक्स असताना तुम्ही ए बी ची व्हॅल्यू कशी काढणार? आपण कसं करतो, ए ला 3 प्लस लॉग एक्स ने मल्टिप्लाय करू क्रॉस, मग बी ला 2 प्लस लॉग एक्स ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन इक्वल टू 1. या इक्वेशनला सोडवून ए बी ची व्हॅल्यू येईल का? येस ऑर नो? नो. बरोबर ना? मग आपल्याला असं काय केलं पाहिजे की जेणेकरून त्या लॉग एक्सच्या जागी व्हेरिएबल पाहिजे आपल्याला कोणीतरी. मग काय करायचं सांगा बरं, काय सुचतंय तुम्हाला? ओके, मी उत्तर नाही सांगणार आहे, मी हिंट देईल. उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. काल आपलं कोणतं गणित होतं, मला गणित पण आठवतंय. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय समथिंग 1 प्लस टॅन एक्स आणि 2 प्लस टॅन एक्स, असा क्वेश्चन केला होता का आपण काल? आठवतोय का तुम्हाला? नसेल आठवत तर चेक करा, आपण कालच्या नोट्स मध्ये हा क्वेश्चन दिसतोय का तुम्हाला? हा क्वेश्चन पण तसाच आहे ना, ए बी वाला. पण मग या क्वेश्चन मध्ये इथे टॅन एक्स देऊन ठेवलं होतं, तर अशा केस मध्ये आपण काय? लॉग एक्स ला काहीतरी पुट करावं लागेल. हा, परफेक्ट. जोपर्यंत आपण सबस्टिट्यूशन करत नाही तोपर्यंत हा प्रॉपर फॉर्म मध्ये सेट नाही होणार. जसं या एक्झाम्पल मध्ये काय लॉजिक होतं, की आपण टॅन एक्स ला टी पुट केलं, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डीएक्स च्या जागेवर आपण डीटी टाकू शकतो, म्हणजे सगळं गणित टोटली पार्शल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होतं याच्यामध्ये. बरोबर ना? तेच आपल्याला आता आपल्या गणितात करायचं. गणित मी परत लिहिते. गणित 6 ते 8 वेळा रिपीट झालेलं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहे. तर ते व्यवस्थित समजून घ्या, आणि गणित सेमच येईल याची नो गॅरंटी.
काही पण चेंजेस असू शकतात. त्याच्यामुळे पाठ करूच नका. समजून घ्या की आपल्याकडे हे गणित दिलंय, मग आपल्याला लॉजिक आलं की बरोबर आहे, आपल्याला ए बी वापरायला लागेल बा इथे. पण गडबड अशी आहे की ए बी वापरण्यासाठी ना इथं एकच व्हेरिएबल पाहिजे, म्हणून आपल्याला ए बी डायरेक्ट नाही वापरता येणार. मग काय करायला पाहिजे त्याच्यासाठी, तर इथं बघून घ्यायचं, आपल्याला अंदाज येऊन जातो की खाली एक्स किंवा टी कोणीतरी पाहिजे, यांनी लॉग एक्स देऊन ठेवलाय, तर तिथेच अंदाज यायला पाहिजे की आपल्याला सबस्टिट्यूशन करायची आहे. लॉग एक्सच्या जागेवर आपण टी किंवा थिटा काहीतरी व्हेरिएबल वेगळा पुट करतोय. शक्यतो एक्स ला गायब केल्यावर टी येतो. ठीक आहे. जेव्हा पण आपण इंटिग्रेशन घेताना सबस्टिट्यूशन करतो, लगेच त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणायचं लगेच. झालं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं? 1/x. व्हेरी गुड. 1/x dx इज इक्वल टू dt. आता आपल्या गणितात बघून घ्या. हे बघा, आपला 1/x आणि dx हे तिघं गायब करायचे आणि त्याच्या जागेवर dt लिहायचं. बघा, तो एक्स्ट्रा जो आलेला आहे तो पण गायब झाला. म्हणजे I इज इक्वल टू इंटिग्रेशन. वरती 1 लिहावा लागेल आपल्याला, कारण कॅन्सल झाला. पण आपण अशी स्टेप लिहिली, ही डिवाइड आहे, इथं dt झालेलं आहे, इथं लिहिला आपण 2 + t आणि इकडे लिहिला आपण 3 + t आणि वरती कोणीच नाही लिहिला. असं चालेल का? इम्प्रॉपर होईल ना ते. म्हणून आपल्याला वरती 1 लिहायचं. ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम आपण 1 कट पण करतोय आणि 1 लिहितो पण आहे, तर त्याचं रिझन हे की आपण फक्त डिवाइड बाय 5 असं नाही लिहू शकत ना, आपल्याला 1/5 असं लिहिणं गरजेचं आहे. डन. आता झाला हा आपल्या फॉर्मॅट मध्ये रेडी. करा मग. I इज इक्वल टू इंटिग्रेशन, 2 ब्रॅकेट सेपरेट आहे, a अपॉन पहिला ब्रॅकेट 2 + t प्लस b अपॉन दुसरा ब्रॅकेट 3 + t इंटू dt. डन. हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता पुढच्या स्टेपला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला स्टेप कशी दिसेल? a इंटू ब्रॅकेट 3 + t प्लस b इंटू ब्रॅकेट 2 + t डिवाइड बाय 2 + t आणि 3 + t dt. डन. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इक्वेशन कोणत्या स्टेपला द्यायचं? इक्वेशन नंबर कोणत्या स्टेपला द्यायचं? AB. ज्याच्यामध्ये तुम्हाला AB दिसतोय त्याला इक्वेशन नंबर 1 किंवा स्टार द्या, कारण आपल्याला AB ची व्हॅल्यू आली का याच्यात येऊन टाकायची. झालं याचं काम. आता कम्पेअर करून इक्वेशन लिहा. कसं कम्पेअर करायचं? याला याच्या बरोबर कम्पेअर करायचं. कम्पेअर कसं? इंटिग्रेशन सेम आहे, dt सेम आहे, खालचा पार्ट सेम आहे, म्हणून वरचं इक्वेशन इक्वेट करायचं. म्हणजे a इंटू ब्रॅकेट 3 + t प्लस b इंटू ब्रॅकेट 2 + t इज इक्वल टू 1 असं इक्वेशन तयार करायचं. रेडी. आता पुढचं काम तुमचं. करा बरं कॅल्क्युलेट. काय पुट करायचं पहिल्यांदा? a च्या खालचा. आता a च्या खाली आहे 2 + t इक्वल टू 0. टाका t ची व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट करून मला a ची व्हॅल्यू काय येते सांगा. येस. हा बोल ना दीक्षा. -2. हा, t इज इक्वल टू -2 बरोबर आहे. a ची व्हॅल्यू याची व्हॅल्यू पण -2. अच्छा ओके. दीक्षाची ना a ची व्हॅल्यू -2 येते. बाकीचे चेक करा. अभय तुझा पण पेपर होता ना आज? -1. अच्छा, a ची व्हॅल्यू किती आली? -1 येते विशालची. चेक करा परत. विशाल पेपर किती लिहिला आजचा? पूर्ण बॅग. क्या बात आहे. गुड. प्रॅक्टिस करतोय तू. आणि धीरजला बरं आहे का? हो. चिन्मय? त्याचं नाही माहिती. चिन्मय पण गायब आहे. चिन्मय पण लेक्चरला येत नाहीये. त्याचा अपडेट घेशील एकदा. ठीक आहे. अभय, अभिषेक हो. कुठे आहे?
अभय, मॅम आवाज नाही येत आहे बरोबर. तुझा आवाज नाही येते. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, परफेक्ट. ओम, तुझं आन्सर काय आलं याचं? मॅम -2. -2 आलं. ओके. प्रांजली, तुझं? -2. ओके. वैष्णवी? -2 देत आहे. ओके. आणि रसिका, तुझं? -2. नक्की का? की एकाने सांगितलं म्हणून सगळ्यांचं तेच येते? बर, चला इकडे व्हेरीफाय करू. नीट समजून घ्या. हे कुठून आणायचं? या इक्वेशन मध्ये ए च्या खाली जो आहे त्याला पकडायचा. ए च्या खाली आहे 2 + t. आपण 2 + t ला इक्वल टू 0 घेतो. हे बघा असं 2 + t इक्वल टू 0 घेतलं म्हणजे t इज इक्वल टू या +2 ला इकडे गेल्यावर -2 करायचं. हे बेसिक आहे. झालं. आता हे आपल्याला याच्यामध्ये पुट करायचं. बघा कसं करायचं. ए लिहायचा. ए च्या शेजारी 3 दिलेला आहे तर 3 जसाच्या तसा लिहू आपण. टी च्या जागेवर -2 लिहिणार आहे आपण. प्लस बी आहे. बी च्या शेजारची जी टर्म आहे ना ती कॅल्क्युलेटच नाही करायची, कारण त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 0च आहे. आणि इक्वल टू 1 असं आहे. म्हणजे स्टेप बघा काय आली. ठीक आहे. याच्या पुढे काय झालं. ए ला ऍज इट इज लिहा. 3 - 2 किती होता? 1. 1 ओनली. प्लस बी इंटू 0, त्याला डायरेक्ट विसरून जायचं. ओके. त्याच्यानंतर ए इंटू 1 इज इक्वल टू 1, म्हणजे ए इज इक्वल टू किती रे? कसं काय आली तुमची -1 -2 व्हॅल्यू? कुठे गडबड केली चेक करा. एकदम सोपं आहे. उगाच कॉम्प्लिकेटेड नका करू. बघा इथे परत लक्ष द्या. इक्वेशन कसं बनवायचं त्याची व्यवस्थित प्रॉपर प्रॅक्टिस करा. इक्वेशन म्हणजे हे आणि हा इक्वल टू ला पाहिजे. पुट कसं करायचं तर ए च्या खालची व्हॅल्यू घ्यायची. आपण ए च्या खालची व्हॅल्यू घेतली. टी इज इक्वल टू -2 मिळाला आपल्याला. ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. म्हणून आपण ए लिहिला. 3 आहे तर 3 लिहून टाकला. टी च्या जागेवर -2 पुट केलं. प्लस बी. हा जो 2 + t आहे ना तो आपल्या काही कामाचं नाहीये. इट इज इक्वल टू 0. आपण पुट केलंय म्हणून तो डायरेक्ट गायब झाला. आणि इक्वल टू 1 अशी स्टेप आपल्याला मिळाली. पुढच्या पार्ट मध्ये काय होतंय. 3 - 2 म्हणजे 1 होतोय. हा जो आहे तो डायरेक्ट गायब झाला. 0 इज इक्वल टू 1. मग ए इंटू 1 म्हणजे ए आणि इज इक्वल टू डायरेक्ट 1 मिळाला आपल्याला. नो कॅल्क्युलेशन्स. सगळ्यांना समजलं कॅल्क्युलेशन? ए ची व्हॅल्यू 1 कशी आली सगळ्यांना कळलं? प्रांजली, वैष्णवी आणि रसिका. ओके, गुड. ठीक आहे. मग आता नेक्स्ट वाला पार्ट तुम्ही ट्राय करा परत. आता आपल्याला बी शोधायचं आहे. बी च्या अपॉन मध्ये कोण आहे त्याला पकडा. घ्या पुट. बी च्या अपॉन मध्ये 3 + t आहे. त्याला इक्वल टू 0 घ्या आणि पहिले टी काढून घ्या. आता टी किती येईल इथं? -3. -3. हा -3. व्हेरी गुड. आता तो -3 इक्वेशन मध्ये टाका आणि करा बरं कॅल्क्युलेट. काय येतं बघा. -1. -1 करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड. बी इज इक्वल टू -1 इज करेक्ट. कोणाकोणाचं -1 येत नाहीये त्यांनी सांगा मला. ज्यांचं -1 येत नाहीये त्यांना कॅल्क्युलेशन वर काम करायची गरज आहे. कारण हे ए बी आलं नाही तर हे गणित कम्प्लीट होणार नाही आणि 4 मार्क आपले वाया जातील. डन. करू कंटिन्यू. चल. सो नेक्स्ट पार्ट इज ए बी ची व्हॅल्यू आली की आपल्या इक्वेशन 1 मध्ये टाकायची. तुम्ही इथं डिस्क्रिप्शन पण लिहू शकता. पुट ए इज इक्वल टू 1 अँड बी इज इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर स्टार किंवा 1 जे काही तुम्ही दिलंय ते लिहा. ठीक आहे. मग आपण आय लिहिणार. आय लिहिल्यावर इंटिग्रेशन.
आता ए बघा, ए अपॉन 2 प्लस टी आहे. एच्या जागेवर 1 म्हणजे 1 अपॉन 2 प्लस टी असं होईल. पुढे प्लस आहे, त्याच्यानंतर बी अपॉन 3 प्लस टी असं आहे. सो आपल्याकडे अशी स्टेप येते नेक्स्ट. त्याच्या नेक्स्ट स्टेपला काय करायचं, आय लिहायचा आणि इंटिग्रेशन आणि dt सेपरेट करून टाकायचं. म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन 2 प्लस टी dt वेगळा मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस टी dt वेगळा. डायरेक्ट सेपरेट करून टाकायचा. कोण सांगतं मला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस टी काय येईल? log 2 plus t. व्हेरी गुड. लॉग 2 प्लस टी. पुढे परत मायनस साइन आहे. आता परत 1 अपॉन 3 प्लस टी आला. 1 अपॉन 3 प्लस टी चं इंटिग्रेशन काय येईल? log 3 plus t. करेक्ट आहे. Plus t. व्हेरी गुड. लॉग 3 प्लस टी आणि प्लस सी. ओके, कारण इथे लिमिट दिलेले नव्हते आपल्याला. मग आपण ती लॉग वाली प्रॉपर्टी वापरायची. लॉग ए मायनस लॉग बी असं जर काही असेल आपल्याकडे तर त्याला आपण लॉग ऑफ ए अपॉन बी असं लिहिता येतं. मग करून बघा. आय इज इक्वल टू लॉग, हा बघा, हा आपल्यासाठी ए, हा आपल्यासाठी बी आहे आणि मध्ये मायनस आहे. म्हणून आपण इथे 2 प्लस टी ला वरती आणि 3 प्लस टी ला खाली असं लिहू शकतो. डन. ही आपली फायनल स्टेप आली का रे? थांबून घ्यायचं का इथे? नाही. मग काय करायचं? Resubstitute. करेक्ट. इथे आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचं. रिसबस्टिट्यूटचं मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलंय ते सफिशियंट आहे. ठीक आहे, की आपण गणितात स्टार्टिंगला जे पुट केलंय ते परत पुट करून टाकायचं त्याला. म्हणजे रिसबस्टिट्यूट लॉग एक्स इज इक्वल टू टी, तर ते त्याच्या जागी टाकून द्या. आय इज इक्वल टू लॉग, त्याच्यानंतर इथे बॉक्स करा 2 प्लस लॉग एक्स, खाली 3 प्लस लॉग एक्स, ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. दिस इज युअर सोल्युशन. डन. आता हे करेक्ट आहे, कारण गणित एक्स मध्ये विचारलं होतं, आन्सर तुम्ही एक्स मध्ये देताय. गणित एक्स मध्ये विचारलेलं असताना आन्सर टी मध्ये देणं चुकीचं आहे. क्लिअरली रॉंग. डन. समजतंय? ओके, परफेक्ट. कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे? अभिषेक, तू पेपर किती लिहिला रे? मॅम 28 चा लिहिला. आउट ऑफ 30? हो. अरे वा, चांगला पेपर लिहिला तू. गुड. आणि जे लिहिलंय ना तू सगळ्यांनीच, ज्यांचा ज्यांचा आज आणि काल पेपर झालाय, कंपल्सरी होमवर्क काय आहे, तो पेपर परत सॉल्व्ह करायचा, सगळे क्वेश्चन. ओके, आणि ते मला सेंड करायचे. तुम्ही क्लासरूमला अपलोड करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला सेंड करू शकता पीडीएफ करून. ठीक आहे. ते कशासाठी, की लिहिताना आपण काय मिस्टेक करतो, ती मिस्टेक नाही का, ते आपण इंटिग्रेशनचा 5 लिहून ठेवलं होतं तुम्ही, अशा मिस्टेक्स मेन पेपरला होऊ नये म्हणून तुम्हाला ही असाइनमेंट प्रत्येकाला करायची आहे. आणि हे कंपल्सरी. जो करणार नाही त्याला लेक्चर मध्ये अलाउड केलं जाणार नाही, स्ट्रिक्टली. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. हा पण बऱ्याच वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे, किंवा या टाईपचा म्हणू शकतो आपण. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 आणि इकडे एक्स मायनस 3 dx. हा क्वेश्चन पण 4 मार्क्सला 3 वेळा विचारला गेलाय. की कोण सांगतं याची स्टार्टिंग कशी करायची? बरं, याच्यात मला पहिले सांगा, पुट करायची गरज आहे का आता? कारण ऑलरेडी तो एक्स मध्ये दिलेला आहे आणि सेपरेट सेपरेट दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, काय करायचं पहिल्या स्टेप मध्ये? याच्यात ए, बी आणि सी ची व्हॅल्यू करायची. 3 घ्यायचे, कारण खाली 3 ब्रॅकेट दिले ना आपल्याला, म्हणून आपण ए अपॉन पहिला ब्रॅकेट घेणार प्लस बी अपॉन, शक्यतो असंच लिहा म्हणजे जास्त सेफ आणि क्लिअर असतं.
आपलं पण कन्फ्युजन होत नाही आणि दिसताना पण चांगलं दिसतं. सो ए अपॉन पहिला ब्रॅकेट, बी अपॉन दुसरा ब्रॅकेट, सी अपॉन तिसरा ब्रॅकेट dx अशी आपली इंटिग्रेशनची नेक्स्ट स्टेप. इथून पुढे आपल्याला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करायचं रे? 3 वालं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करता? कोण सांगतं? ए च्या खालची व्हॅल्यू सोडून द्यायची आणि बी आणि सी चं करायचं. करेक्ट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना ए ला पकडलं की ए च्या खालची टर्म सोडून द्यायची आणि शेजारच्या दोघांनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय 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 मल्टिप्लाय होईल त्याला? x+2 आणि x-3 ने मल्टिप्लाय होईल. त्याच्यानंतर काय करायचं? प्लस प्लस मिडल टर्म बी जेव्हा लिहितोय ना आपण तेव्हा बी च्या खालचा स्किप करा, पहिला आणि तिसरा घ्या. दॅट इज x+1 आणि x-3. सेम. परत सी जेव्हा घेताय तुम्ही तेव्हा काय करा? सी च्या खालचा जो आहे त्याला स्किप करा, फर्स्ट आणि सेकंड घ्या. x+1 आणि x+2 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय x+1 तिघच्या तिघ एकमेकांना मल्टिप्लाय करायचं. x-3 dx असा तुमचा नवीन क्वेश्चन तयार झाला. ओके. तिघ जण असल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं नीट लक्षात ठेवा. ए जेव्हा घेतो आपण तेव्हा त्याच्या खालचा सोडायचा आणि त्याला या दोघांनी मल्टिप्लाय करायचा. बी च्या वेळेला त्याचा खालचा सोडायचा, या दोघांनी करायचा. आणि सी च्या वेळेला त्याच्या खालचा सोडायचा, या दोघांनी करायचा. क्लिअर? डन? ओके. आता पुढचा टास्क तुमचा आहे. घ्या पेन आणि पेपर. हे लिहा बरं, हे इक्वेशन. फक्त इक्वेशन लिहा. ओके. मी पण तुम्हाला मदत करते. चलो इक्वेशन लिहा सगळ्यांनी. a इंटू ब्रॅकेट x+2 आणि x-3 प्लस b इंटू ब्रॅकेट x+1 x-3 and plus c into bracket x+1 x+2 is equal to 1 घ्यायचं का रे? सांगा बरं मला, इज इक्वल टू काय घ्यायचं? 1 घ्यायचं का? 0. नाही, इज इक्वल टू हे घ्यायचं जे x² + 1. हा, परफेक्ट. ठीक आहे. इक्वल टू इक्वेशनला इक्वल टू काय घेतो आपण? इकडची वरची व्हॅल्यू ना. तर आतापर्यंत 1 दिलेली होती म्हणून आपण 1 घेत होतो. पण आता या गणितात त्यांनी x² + 1 दिली तर ते घ्या. झालं? सगळ्यांनी इक्वेशन लिहिलं. आता काय पुट करायचं? या इकडे बघून घ्या, ए च्या खाली कोण आहे? बघितला? करा त्याला पुट. x+1 इज इक्वल टू 0. काढा x ची व्हॅल्यू -1 टाका याच्यामध्ये आणि मला a ची फायनल व्हॅल्यू सांगा. करा कॅल्क्युलेट. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचंय आणि मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगणार आहे. पण पहिले तर प्रॉपर सॉल्व्ह करा आणि उत्तर सांगा मला एच. ए ची व्हॅल्यू सांगायची तुम्हाला.
येस दीक्षा. 4. ओके, हे बघा दीक्षाची व्हॅल्यू 4 येते, ए ची ना, बरोबर ना? नाही हो 2 मॅम. ओके, दीक्षाची 4 आहे. हा, कोण बोलला आता? मॅम 2. अच्छा, ओमची 2 येते व्हॅल्यू. अजून चुकलं तरी चालेल, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही, पण ट्राय करा. -1. ओके, प्रांजलीचं येतंय -1. अजून विशाल, अभिषेक, मानसी तुझी पण सांग. आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आन्सर सांगितले ना, त्यांनी क्रॉस व्हेरीफाय करा तुमचं कॅल्क्युलेशन कुठं चुकलंय का, कारण तिघांपैकी एक पण आन्सर बरोबर नाहीये. करा चेक. अभिषेक, तुझं काय आलं आन्सर? मॅम 1. ओके, ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. विशाल, तुझं काय आलं आन्सर? मानसी, 1/-4. ओके, 1/-4 का 2? हा 2. 2. ओके. मानसी, 1 येते मला. ओके, ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन एक आहे ना, आन्सर एकच पाहिजे. ठीक आहे. आता बघू की याच्यापैकी कोणतं नेमकं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता मी मुद्दाम हे, तुम्ही तर लिहिलंच आहे ना ऑलरेडी, सो आपण एक काम करू, सॉल्व करू. आता कोणीच काही लिहू नका, लक्ष द्या. ओके, काय करायचं आपल्याला, या इक्वेशन मध्ये एक्स प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू -1 टाकायचंय. घ्या, ए घ्या. ए घेतल्यानंतर इथं बघा एक्स प्लस 2 आहे. एक्स प्लस 2 आहे म्हणजे एक्सच्या जागेवर -1 टाका. ते झालं -1 प्लस 2. पहिल्या स्टेपला डायरेक्ट कॅल्क्युलेशन अजिबात करायचे नाही, लिहून ठेवायचं, जसं की मी आता लिहिलं. इथे पण काय होईल, -1 -3 असं येईल, लिहून घ्या. ओके, ठीक आहे. प्लस बी. आता एक शॉर्टकट बघा काय, तुम्ही ना बी आणि सी याला डायरेक्ट गायब करू शकता. का? कारण आपण एक्स प्लस 1 ला 0 टाकतोय. आता जर मी याच्या जागी 0 टाकणार आहे, तर 0 इंटू बी किंवा 0 इंटू काही पण केलं तरी ते 0च होणार आहे ना. असं स्मार्ट वर्क करायचं की तुम्ही जेव्हा ए ची व्हॅल्यू शोधताय तेव्हा बी आणि सी येणारच नाही. ठीक आहे. सी मध्ये पण बघा, तुम्ही याला 0 पुट करताय, जर हा 0 झाला तर ऑटोमॅटिक त्याला कोणी पण मल्टिप्लाय केलं तरी 0च होणार आहे, म्हणजे सी वाला पण गायबच होणार आहे. आणि डायरेक्ट इज इक्वल टू एक्सच्या जागेवर -1 टाका, म्हणजे -1 चा स्क्वेअर आणि +1 हे RHS ला. तर तुमची फर्स्ट स्टेप अशी आहे. अजिबात घाई गडबड करू नका इथे, कारण जर तुमच्या ABCच्या व्हॅल्यू चुकल्या तर ते गणित काहीच कामाचं नाही आपलं. आणि ऑलरेडी हे पार्शल फ्रॅक्शन मध्ये झालंय फर्स्ट सेमला. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे काय, ए इंटू ब्रॅकेट -1 प्लस 2 किती? 1. मॅम 1. 1. करेक्ट. मायनस नाही, +1. ठीक आहे. -1 प्लस 2 म्हणजे 2 - 1 झालं ना, त्याचा आन्सर येईल 1. -1 -3 किती? -4. -4. करेक्ट आहे. -4. -4. ठीक आहे. बी इंटू 0 आणि सी इंटू 0 ला सोडून द्यायचं, ते आपलं काही कामाचं नाही. झालं. पुढे करा, -1 चा स्क्वेअर किती होतो? 1. 1. म्हणजे इथे येत आहे आपल्याकडे 1 + 1. झालं. ही झाली तुमची नेक्स्ट स्टेप. पुढच्या स्टेपला बघू आपण. ए इंटू ब्रॅकेट 1 इंटू -4 केलं तर -4च येईल, आणि 1 + 1 केलं तर 2 येईल. झालं. आता मला कोण शोधायचा होता? ए ना. तर ए च्या शेजारची व्हॅल्यू उचलून इथं खाली डिवाइड करा.
बरोबर आहे. आता लकीली त्याला 2 ने भाग जातोय तर देऊन टाका. 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. फक्त तो मायनस साइन वरती शिफ्ट करून टाका, कारण तो आपण खाली लिहित नाही. म्हणून ए ची करेक्ट व्हॅल्यू आहे -1/2. तुम्ही आन्सर व्हेरीफाय करू शकता. ओके, आता मी तुम्हाला आहे ना काही वेळ देते, चेक करा की तुम्ही गडबड कुठे केली. हे बघा, इक्वेशन तेच होतं, व्हॅल्यू पण तीच होती, म्हणजे आन्सर पण एकच यायला पाहिजे. तरी आपलं व्हरायटी मध्ये आन्सर आलं. तसं का झालं तर ते चेक करा कॅल्क्युलेशन मध्ये. मॅम माझं फक्त मायनस साइन वरती नाही राहिला. विशाल तुझं करेक्ट होतं, व्हेरी गुड. ओके, बाकीच्यांनी जस्ट चेक करा की गडबड कुठे झाली. आणि मी शॉर्टकट काय सांगितलं, जेव्हा तुम्ही ए शोधणार तेव्हा बी आणि सी येणारच नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघितलं नाही तरी चालेल. टाईप 1 मध्ये, आता हा टाईप 1 आहे. टाईप 1 मध्ये काय, फक्त ए ची व्हॅल्यू काढायची असेल फक्त एच येईल, बी आणि सी येणार नाही. बी च्या वेळेला ए आणि सी नाही येणार आणि सी च्या वेळेला ए बी पण नाही येणार. असं ते कॅल्क्युलेशन, तेवढंच घ्यायचं फक्त. प्रत्येकाला क्लिअर झालं आपली आपली मिस्टेक कुठं होते कॅल्क्युलेशनला? परफेक्ट. जायचं पुढे. नेक्स्ट पार्ट मध्ये आता आपल्याला फाइंड आउट करायची बी ची व्हॅल्यू. कोणाची? बी ची व्हॅल्यू. आता बघून घ्यायचं बी च्या खाली कोण आहे? x+2. म्हणून आपण काय करू? पुट x+2 इज इक्वल टू 0 पुट करा. म्हणजे x ची व्हॅल्यू किती पुट करायची? -2. -2. करेक्ट आहे. टाका बरं या इक्वेशन मध्ये आणि काढा बी ची व्हॅल्यू किती येते सांगा मला कॅल्क्युलेट करून. इक्वेशन तुमच्या समोर आहे. येस दीक्षा? 1 हम्म, 1 1 येत आहे पक्का? येस मॅम. ओके. 3/5. 3/5 कोणाचं आलं? ओके, विशालचं आलं. बरं ठीक आहे. व्हॉट अबाउट अभिषेक, मानसी, प्रांजली आणि ओम? आन्सर आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन जास्त हेवी नाहीये, फर्स्ट सेमला ऑलरेडी केलेलं आहे आपण. बी इंटू x+1 आणि x-3 आहे ना इथे. हा राईट, x+1 x-3 इज इक्वल टू x²+1. मी एवढंच इक्वेशन लिहिलं कारण तेवढंच माझ्या कामाचं आहे. ए आणि सी येणारच नाही इथे. मग आता आपण काय करू? बी इंटू ब्रॅकेट, एक्सच्या जागेवर काय -2+1 आहे आणि इकडे -2 -3 आहे इज इक्वल टू इथे -2² + 1 आहे. बरोबर. मी पहिल्या स्टेपला कॅल्क्युलेट करायचं नाही, फक्त टाकून द्यायचं त्याच्यात व्हॅल्यू. पुढच्या स्टेपला काय होईल? येस? मॅम स्क्वेअर घेतल्यावर मायनस साइन कॅन्सल होईल ना? हा, मग 1 आन्सर आहे मग. करेक्ट आहे. दीक्षा तुझं आन्सर करेक्ट होता. गुड. ठीक आहे. -2 + 1 किती होतो? -1 आणि -2 -3 किती होतो? -5. -5. करेक्ट आहे. इज इक्वल टू -2 चा स्क्वेअर केल्यावर किती येतं? 4 + 1. आता पुढच्या स्टेपला करा. बी इंटू, आता -1 आणि -5 मल्टिप्लाय झाले एकमेकाला तर फक्त 5च येईल. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. आणि इकडे बघा 4 + 1 किती येत आहे? 5. आपल्याला कोण शोधायचा होता? बी. बी च्या शेजारचा इकडे शिफ्ट करून टाका. 5/5.
डिवाइड झाल्यावर आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल 1. म्हणजे इथे आपल्याला b इज इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू मिळाली. क्लिअर? दीक्षा व्हेरी गुड, तुझं कॅल्क्युलेशन एकदम करेक्ट होतं. ओम, प्रांजली, मानसी, अभिषेक तुमच्या व्हॅल्यूज येत आहे का नाही येते? गुड. आता सी ची व्हॅल्यू शोधायची. ओके, सी च्या व्हॅल्यू साठी बघा बरं कोणाला पुट करायचं. काय पुट करायचं सी साठी? 3. 3. येस, परफेक्ट. सी साठी आपल्याला पुट करायचं x minus 3 is equal to 0. That means x is equal to 3. Correct? Now write down the equation of C only. तर C चं इक्वेशन काय आहे? C into bracket x plus 1 x plus 2 is equal to x square plus 1 असं C चं इक्वेशन लिहायचं. डन. आता याच्या पुढची स्टेप कशी आहे? तर पुट करा, x च्या जागेवर 3 टाका आणि कॅल्क्युलेट करून मला सांगा काय येतं. 1/2. येस, इट्स परफेक्ट मानसी, व्हेरी गुड. मॅम Three. 1/2 येत. येस, गुड ओम. सेम मॅम. जमलं? परफेक्ट. परफेक्ट. So see 3 plus 1 and 3 plus 2 is equal to 3 square 9 plus 1. So C into bracket 4 and into 5 is equal to 10. C into bracket 20 equal to 10 and C is equal to 20 upon 10. Sorry, 10 upon 20. 0, 0 cancel. C is equal to 1 upon 2. Calculation may differ. कॅल्क्युलेशन मध्ये डिफर होऊ शकतो, कारण मध्ये कॅल्क्युलेट करताना कोणाला वाटलं 5 ला पहिलेच डिवाइड करून टाकायचं, तो करू शकतो. ओके, पण फायनल आन्सर मस्ट बी सेम. याच्यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यू बदलत नाही. आणि अजून एक सांगू का तुम्हाला या टाईप मध्ये काय गडबड होते? आपण पेपर लिहितो ना, जेव्हा व्हेरीफाय करतो ना, तर आपण काय करतो माहिती का? गणित लिहितो, हे असं करतो, सोडवतो, एबीसीच्या व्हॅल्यू काढतो आणि मग आहे ना शेजारच्याला व्हेरीफाय करायला विचारतो आपण, तुझी ए ची व्हॅल्यू काय आली आहे, बी ची व्हॅल्यू काय आली आहे. ठीक आहे, आता तो त्याच्या व्हॅल्यू सांगतो. तर लक्षात घ्या, जर एबीसी च्या खालचा जो ब्रॅकेट आहे ना, तो जर उलटा पालटा झाला तर एबीसी च्या व्हॅल्यू पण उलट्या पालट्या होतात. म्हणून असं व्हायला नको, म्हणून समोरच्याचं गणित त्याच्यामध्ये कोणता ब्रॅकेट कुठं लिहिलाय ते पण मॅटर करतं. नाही तर असं होईल ना, हे गणित आहे, आता मी जर हा ब्रॅकेट आधी आणि हा ब्रॅकेट नंतर लिहिला तर माझी सी ची व्हॅल्यू पहिले येईल बी च्या जागी आणि बी ची व्हॅल्यू सी च्या जागी येईल. तर तसं व्हायला नको, म्हणून तुम्हीच स्टार्टिंगला स्टेप बाय स्टेप करा ना, काही टेन्शन नाही, तुम्हाला व्हेरीफाय करायची गरजच नाही पडणार कोणाला विचारून. डन. चल, सो एबीसी रेडी आहे. आता आपण काय करू? पुट करू. पुट इन इक्वेशन 1 और स्टार, जे पण तुम्ही दिलेलं असेल ना त्याप्रमाणे. सो आपण इक्वेशन लिहू आणि एबीसी च्या व्हॅल्यूज टाकून देऊ. प्लस प्लस प्लस. ओके, काय इक्वेशन बघून येऊ पहिले. x प्लस 1 x प्लस 2 आणि x मायनस 3. तर मी पहिले ते लिहून घेते. x प्लस 1 x प्लस 2 आणि x मायनस 3. आता एबीसी च्या व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू -1/2 आहे, -1/2 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे आणि याची व्हॅल्यू 1/2 आहे. काय मिस्टेक केली मी? या असं लिहायचं नाही, असं लिहायचं 1/2. स्लॅश मारला की त्याचा मिनिंग एक्झॅक्टली उलटा होतो आणि ते चुकीचं होतं म्हणून. ओके, नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू, हे वरती आलेले बघून घाबरायचं नाही, त्यांना पकडायचं आणि डायरेक्ट बाहेर काढायचं. -1/2 डायरेक्ट बाहेर. इंटिग्रेशन 1/x + 1 dx ओनली इनसाइड द इंटिग्रेशन. पुढच्या पार्ट मध्ये 1च आहे, त्याला बाहेर काढून काही फायदा नाही. 1/x + 2 dx आणि पुढच्या स्टेप मध्ये 1/2 इंटिग्रेशन 1/x - 3 dx. So all are separated.
इंटिग्रेशन ऑफ 1/x काय येतं? लॉग एक्स. लॉग Log एक्स. x. परफेक्ट. मग आता इंटिग्रेशन ऑफ 1/x+1 काय पाहिजे? Log लॉग x एक्स plus प्लस लॉग x+1. ठीक आहे. 1/x+2 चं उत्तर काय पाहिजे? लॉग एक्स प्लस 2. लॉग x+2. आणि हा तिसरा 1/2 याचं पण उत्तर लॉग x-3 प्लस सी. खरं तर आहे ना एक रूल आहे या गणितामध्ये की जर सगळे उत्तर लॉग मध्ये येत असतील ना तर सीच्या जागेवर लॉग सी लिहायचा. त्याचं कारण असं आहे की ते कॅल्क्युलेशन करतो ना शेवटी आपण लॉग वाले रूल, तर त्याच्यात सी पण इन्क्लूड करता येतो. पण तुम्ही तेवढं डोकं नका लावू, फक्त प्लस सी लिहा, नाही तर ते अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. देन आता जर हा क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघणार तर तुम्हाला याचं सोल्युशन या स्टेपला थांबलेलं दिसणार नाही. ते कसं केलंय पुढे मी ते पण सांगते. हा जो आहे ना पॉझिटिव्ह 1/2 त्याला पुढे घ्यायचं लॉग x-3 आणि निगेटिव्ह 1/2 आहे ना त्याला लगेच त्याच्या मागे लिहायचं. ठीक आहे. आणि हा जो पॉझिटिव्ह वाला आहे ना त्याला आपण इकडे साईडला लिहून घेऊ. स्टेप काय लिहिली कळलं का? फ्लिप केला आपण. पॉझिटिव्ह वाला पुढे घेतला, निगेटिव्ह वाला सेकंड पोझिशनला आणि जो पॉझिटिव्ह होता तो मागे. ओके. आता ज्या दोघांमधून 1/2 कॉमन येईल त्याच्यातून तो कॉमन काढून घ्यायचा. 1/2 कॉमन आला की आपल्याकडे येईल लॉग x-3 लॉग x-3 मायनस लॉग x+1 आय थिंक. येस, लॉग x+1 हे आपण या दोघांमधून कॉमन काढलं आणि जो लॉग x+2 आहे त्याला मागेच लिहिलं. त्याचं काही घेणं देणं नाही. आता इथे तो मागचा फॉर्म्युला वापरायचा लॉग a मायनस लॉग b वाला. तो फॉर्म्युला कसा आहे? 1/2 लॉग ऑफ a अपॉन b. म्हणून x-3/x+1 ब्रॅकेट कम्प्लीट. आणि पुढचा जो आहे लॉग x+2 प्लस सी इथपर्यंत लिहिलं तरी सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला अजून पुढे जायचं असेल तर तुम्ही 1/2 लॉग a प्लस लॉग b चा फॉर्म्युला आहे लॉग a इंटू बी. पण त्याच्यासाठी तुम्हाला या 1/2 ला याच्या डोक्यावर पाठवायला लागेल. तर मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही इथपर्यंत थांबलात तरी सफिशियंट. डन? समजलं इथपर्यंत? ओके, सगळ्यांना समजलं? गुड. ठीक आहे. गणित मोठं आहे असं समजू नका. खरं तर हे मधले कॅल्क्युलेशन आहे ना हे काही सेकंदाच्या आत झाले पाहिजे, एवढा स्पीड तुमचा वाढला पाहिजे. ओके. गणित साधं होतं. असं गणित आहे त्याच्यात 3 ब्रॅकेट सेपरेट दिसताय तर एबीसी घ्यायचं. एबीसी घेतल्यावर क्रॉस मल्टिप्लाय करून इक्वेशन बनवायचं. इक्वेशन बनवल्यावर त्याला इक्वेट करायचं. इक्वेट करताना वरती जो असेल तो येईल. नाही तर आपण जेवढे गणित सोडवले त्याच्यात 1 होता, आपल्याला वाटतं सगळीकडे 1च येणार आहे. तसं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ए च्या खालची व्हॅल्यू घ्यायची, बरोबर ए सापडतो. बी च्या खालची व्हॅल्यू घेतली का बी आणि सी च्या खालची व्हॅल्यू घेतली का सी सापडतो. एबीसी आले की याच्यात टाकायचे. कॉन्स्टंटला कोणी पण येऊ द्या त्याला पकडायचं आणि बाहेर घ्यायचं. त्याला बाहेर घेतल्यानंतर तुमच्याकडे जे आहे ते आतापर्यंत जेवढे गणित सोडवले त्याच्यात सगळ्यात असे होते. म्हणून सगळ्यांचं उत्तर लॉग वाले येते. चेक करा तुम्ही. अशा टाईपचं सगळ्यांचं उत्तर लॉग मध्ये येते कारण तो पॅटर्नच तसा आहे. मग जे बाहेर होतं ते घेतलं आपण. नंतर इथून फक्त शफलिंग आहे की पॉझिटिव्ह वाले एकत्र करा, निगेटिव्ह वाले एकत्र करा आणि लॉगचा रूल वापरा. बस याच्या पुढे नाही गेलात तुम्ही तरी चालेल. इथं एवढं सफिशियंट. कारण इथून पुढे तुम्हाला पॉवर रूल वापरून प्रोडक्ट रूल वापरायला लागेल. तर तिथपर्यंत नाही केलं, इथपर्यंत थांबले तुम्ही तरी चालेल. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता आजच्या पार्ट मध्ये बघून घ्या की तुम्हाला होमवर्क किंवा क्वेश्चन्स कशा पद्धतीचे सॉल्व्ह करायचे. आज आपण जे सोडवले ना त्या पॅटर्नचे ऍटलिस्ट 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यातला हा एक क्वेश्चन आहे जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, जो एक्झॅक्टली सेम पॅटर्नचा आहे. चेक करून घ्या, काहीच डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये.
ओके. हा, त्याच्यातले अजून 2 क्वेश्चन्स आहेत जे विचारले जातात मोस्टली. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स मायनस 1 आणि ई रेस टू एक्स प्लस 1 डीएक्स. या क्वेश्चन मध्ये कोण सांगतं मला काय करायचं? बघा बरं, ई रेस टू एक्स जर आपल्याला दिला कॅल्क्युलेशनला, तर आपण एबीसी ची व्हॅल्यू काढू शकतो का? ई रेस टू एक्सच्या जागी कॉस पुट करायचा का? कॉस कशाला? टी एक्स पुट एक्स करायचं. एक्स एक्स केला तरी चालतो ना? नाही, आता लक्षात घ्या, ऍक्च्युली चालतं, पण काय ना, ई रेस टू एक्स ला गायब करतोय आपण. इथं ऑलरेडी एक्स व्हेरिएबल यूज केलेला आहे, तर रूल वाईज एक्स सोडून तुम्ही अल्फाबेटिकली काही पण पुट करू शकता, पण मोस्ट प्रोबॅबली टी पुट केला जातो. म्हणून याच्यामध्ये ई रेस टू एक्स ला टी टाकायचा आणि याच्यात सेम अगेन टी टाकायचा नाही याच्यात पण. कोणाच्या जागेवर? साइन एक्स. साइन एक्सच्या जागेवर टी टाकायचं. आणि याच्यात त्यांना सोपी मेथड आहे, इथून लगेच कळून जातं आपल्याला पुट काय करायचंय, जास्त डोकं लावायची गरज नाही. हे बघा, इथून पण लगेच कळलं की आपल्याला काय पुट करायचंय. आलं लक्षात? हे 3 क्वेश्चन तुम्हाला आज होमवर्कला सॉल्व्ह करायचे. जमतील? जमलेच पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, डन. सो हे प्रॅक्टिस करा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि होमवर्क मध्ये मी जसं सांगितलंय की तुमची क्वेश्चन पेपर परत सॉल्व्ह करा. ठीक आहे, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर. आणि उद्या 5 वाजेच्या आत किंवा 6 वाजेच्या आधी मला ती शेअर करायची. ठीक आहे, डन. कंपल्सरी होमवर्क आहे हा. जे आज नाहीये त्यांना पण सांगा, अभिषेक अभय सोबत कम्युनिकेशन कर. ओके, डेली क्लास हो. अटेंड केला पाहिजे. तुम्ही असा अधूनमधून अटेंड केला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही होणार, लिंक नाही लागणार. ओके, जर तुम्ही डेली अटेंड केला तर तुमचे 100% रिझॉल्व्ह होईल. पण डेली अटेंड नाही केला, एकच दिवस केला वगैरे, तर प्रॉब्लेम